तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर राजवीरच्या चेहऱ्याला असे बारीक बारीक पुरळ झाल्यावानी झालते. तर हे बघा, राजवीरच्या चेहऱ्याला आम्ही काय लावले, लिंबाचा पाला वाटून. आणि हे बघा, ती म्हणती त्याने लावला, आता मला पण लावायचा आहे. हा, चालली आता धुवायला. लावायची घाई असती काय, जाय धुवा आता. लावायची घाई असती आणि तोंड धुवायची पण घाई असती. बघा, हे बघा आमचा राजवीर एका साईड काय, जाय ना धु ना. मग उगाच हे करते परेशान. खूप असे पुरळ झाले साईडला, म्हणजे ते गरमीनं झाले तुला. हीटमुळं ते झालेले आहेत त्याला जास्त. ते चिकन ते खाल्लं ना, म्हणून गरमीनं होते ते. हे असे एका साईडनंच झालेत पूर्ण. हे बघा, तिला धुवायची किती घाई आहे, पण लावायची घाई धुवायची घाई. थोडा थोडा पाऊस पण सुरू आहे. कडू लागलं मग ते लिंबाचा पाला आहे ना, ते पाऊस सुरू आहे, कपडे वाळणार आता. बारीक भरपूर सुरू आहे पाऊस. सकाळी होता चांगला. हा व्हिडिओ ना माझा 2-4 दिवस अगोदरचा आहे. तर राजवीरच्या चेहऱ्यावर थोडेसे पुरळ आलेले आहेत. तर ते हीटमुळं झालेले जास्त. असं चिकन आंबे ते खाल्ले ना जास्त, तर तशामुळं होते. कारण की अगोदर मला पण तसं व्हायचं. तर राजवीरला आम्ही लिंबाचा पाला लावला. ह्याच्या अगोदर बरेच आम्ही क्रीम ते आणल्या होत्या, पण काही त्याला फरकच नाही पडला. तर मला आता थोडी गरमी पण कमी झाली ना, तर ते आपोआप जातील. तर लिंबाचा पाला एकदा लावला, त्याच्या अगोदर पण लावला होता, पण एकदा दोनदा लावल्याने काही होत नाही. असा सारखा 2-4 दिवसाला लावला ना तर कमी होते. आणि प्रांजलचं मदतच असते, मला पण लावायचं आहे. तर ती पण लावत होती, म्हणती माझ्या पण चेहऱ्यावर पिंपल्स आलेत. तर असं काही चलत असते मुलांचं घरी असले की. तर हे माझं 8-15 दिवसाचं लोणी आहे, म्हणजे 8-15 दिवसाची साय दुधावरची आपली जमा करून ठेवलेली आहे. तर महिन्याचं माझं 1 किलो तूप पडत असते. तर 2-3 दिवस झालं हे तूप पण करायचं राहिलं होतं. तर सगळे कामं ते आवरले आणि मस्तपैकी असं तूपही करून घेतलं. कारण की मी मिक्सरला काही फिरवत नाही. ह्याच्या अगोदर मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर अगदी फक्त पळीनं 10 मिनटं असे फिरून घ्यायचे. आपल्याला ज्या पातेल्यामध्ये कढवायचं ना, तर त्याच पातेल्यात ओतून घ्यायचं आणि पळीनंच फिरवायचं. काही मिक्सरलाही काही फिरवायचं नाही आणि राडा पण होत नाही ना, काय नाही. तर खूप छान असं तूप तयार झालेलं होतं. खूप असा घमघमाट किचनमध्ये येत होता. आणि त्यामध्ये थोडेसे 5-6 आपले तुळशीचे पानं ते टाकायची. तर पावसाने खूप छान अशी हिरवीगार मस्त तुळस झालेली आहे. पावसाच्या पाण्याने आणि आपण जेवढंही वरून पाणी घातलं ना, तर पावसाच्या पाण्याने झाडांना रंगच बदलतो आहे आणि झाडंही खूप छान दिसतात. आणि आपण कितीही असं वरून पाणी घाला, झाडांचे काही पानंही तसे दिसत नाहीत ना, काय नाही. तर 5-6 मी पानं तोडून घेतली आणि 1-2 विलायची घेतल्या. आणि तूप जेव्हा कडत आलं ना, तर त्यावेळेस त्यामध्ये आपली 2 विलायच्या आणि 5-6 पानं टाकून घ्यायची. आणखी छान वासही येतो. तर छान असं अर्धा किलोच्या वरीच, म्हणजे 3 पावशेर जवळ तरी हे तूप असन. तर खूप छान असं कडलं होतं आणि जास्त काही बेरी पण काही निघत नाही. चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आपण ज्यावेळेस ते फिरवतो ना पळीनं. तर चांगलं 5-6 पाण्याने धुवून घेतलं तर अजिबात त्याच्यामध्ये बेरी पण काही निघत नाही. थोडीफार निघती, पण एवढी काही निघत नाही. तर खूप छान असं तूपही तयार झालेलं होतं. तर छान असं वरण भात पुरणपोळी ह्याच्यासोबत चांगलं लागते. दुपारच्या वेळेला नाही का, आम्हाला सगळ्यांनाच पोहे खायची खूप इच्छा झाली होती. तर राजवीरचे पप्पा आज पोहे बनवत होते. आज म्हणजे ते दर रविवारी पोहे बनवत असतात, कारण की ते माझ्यापेक्षा खूप छान असे पोहे बनवतात. तर रविवारी म्हणत असाल तर रविवारी आमच्या इथं नाही का फक्त सकाळी म्हणजे पोह्याचाच नाश्ता असतो. आम्ही काही दुसरे बनवत नाही, कारण की रविवारचा बाजार असतो आहे, आणखी मग नॉनव्हेज डे असते. तर सकाळी ते बाजारातून मी सगळी तयारी करून घेत असते आणि ते पोहे बनवतात आल्यावर. तर खूप छान त्यांचे पोहे असतात. तर त्यांचे पोहे ना सगळ्यांनाच घरामध्ये आवडतात. तर ह्यावेळेस नाही का त्यांनी शेंगदाणे अगोदर भाजून घेतले, घुंगरू शेंगदाणे. नाहीतर आमच्याकडे भाजलेले शेंगदाणे असतात. तर मुलांना असे काही भाजलेले शेंगदाणे हिच्यामधले आवडत नाहीत, मुलं काढून टाकतात. आणि जे मी भाजून साफ केलेले असतात ना, जे पांढरे केलेले, तर ते मुलं खात असतात.
आणि हे असे टाकले तर त्यांना काय आवडत नाही, तर आम्ही असे अधूनमधून एखाद्या वेळेस जर केले ना तर दगडी पोहे करतो, नाहीतर मग हे स्वस्तिक पोहे असते. तर आणि दगडी पोहे केले तर मुलांना आवडत नाहीत, तर ते म्हणतात असे सुटसुटीत होते, तर आम्हाला एखाद्या वेळेस आवडतात. तर खूप छान असे पोहे झालेले होते, त्यांनी स्वतःच बनवले होते मस्तपैकी. त्यावर लिंबू वगैरे घ्यायचं, कारण की आता शेव ते नाहीतर बाजारातून ह्याच्यातून शेव ते आणतात कधी फरसाण वगैरे बाहेरून. तर मस्तपैकी पोहे वगैरे खाल्ले आणि 4च्या दरम्यान आम्हाला जायचं होतं सोनाराकडे कानातले घ्यायला. आज आम्ही बाहेर गेलेलो होतो, तर तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये, आम्ही सोनाराच्या दुकानामध्ये गेलो होतो. तर जाण्याचं काय एवढं हे नव्हतं, कारण की जे माझं सोन्याचे जे पहिले रिंग होते तर त्याला एक असा झुमका पण होता, तर ते झुमका चांगला राहिला आणि ती रिंगची जी कडी आहे ना तर तीच तुटली, कारण की मागच्या वेळेस मी एकदा तुटली होती, तर ती नीट करून घेतली होती. तर आता काही ती रिपेअरच होत नव्हती, तर सोनार म्हणले आता ह्याला काही रिपेअर होत नाही. आणि असं काही म्हणजे नवीन कानातले घ्यायचा काही प्लॅन पण नव्हता. तर बरेच दिवस झालं माझं ते कानातले तुटलेली होते रिंगा, तर ते आम्ही चेंज करून तर त्याच्या बदले मी हे कानातले नवीन केले. तर कशी आहे डिझाईन कशी नाही कमेंट करून नक्कीच सांगा. छान दिसते. तिचा एक कुठे गेला? काय एक हे कुठे गेला? असं आहे याच्यामध्ये पडलंय ते. तर माझ्या अगोदरचे जे रिंगा होत्या त्या होत्या 5 ग्रामच्या आणि ह्या आहेत 4 ग्रामच्या. तर छान आहे का डिझाईन बघा. आणि दुसऱ्या मी त्या रिंगमध्येच बघत होते डिझाईन म्हणलं असावी, तर ते म्हणले काय अशा नाहीत, फक्त अशा प्लेनमध्येच होत्या. तर मग म्हणलं नको आता, म्हणून मी ह्या अगोदर अशा माझ्याकडे होत्या पण मी मोडून त्याच्यानंतर एक असे झुमके घेतलेले आहेत. तर आता परत तसेच करण्यात आलेले आहेत माझ्याकडं. आणि प्रांजलच्या शाळेमध्ये काय आहे, प्रांजलच्या पण कानात सोन्याची होती. आता हे नकलीचे. हे बघा, ह्याला किती घाई असते दाखवायची. तर तिच्या कानात सोन्याचे होते, तर त्यांच्या शाळेमध्ये काही जमत नाहीत सोन्याचे कानातले, सर म्हणले काढून या. तर मग आता तिला हे आम्ही असेच नकली घातलेले डुप्लिकेट हे बघा. आणि मग ज्यावेळेस तिच्या सोन्याचे आम्ही काढत होतो ना सोनाराकडं, तर त्याचं ती अशी काडी जी असती अडकवायची तर तीच तुटून गेली. तर मग काय ती उपयोगाची पण नव्हते, घालून बघायचे का, तर म्हणून ते पण तिचेही मोडले आणि तिला पण असे रिंग टाईप केले बघा. तुझ्यासारखे पहिले होते. हा, माझ्या अगोदर असेच होते पण माझा झुमका होता खाली. मी का हे माझ्या बर्थडेला केलेले आहेत. माझ्या बर्थडेला. तर प्रांजलचे पण सांगा कमेंट करून कसे आहेत कसे नाही कानातले. आणि सोनं काही आता एवढं महाग आहे, आता काही घेण्याचं काही हे पण नाही. पण माझे जे अगोदर होते तर मी त्याच मोडीमध्ये थोडंफार मला लॉस आला, म्हणजे अर्धा 1 ग्रामचा तरी ते घाटा करतेच. आणि कसे वाटले कसे नाही कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.